तुझा
तुझा विसरण भावा गुण गायन आवडी माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा किंवा नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायन आवडी माझी सर्व जोडी तुका मने गर्ववासी सुखे घालाव्यास गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी अचमृतिमेनी प्राण संजीवनंतम परमधाम वल्लभे कौंडुर्यम प्रसन्नं प्रपन्नाभ्यं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू जगमन पांडुरंग करू त्यांच्या गृहात अनेक कथेचा विस्तार उभा पाहिजे सर्व कथा सर्व आवाज एकदम क्लिअर करा एकदम स्पष्ट आवाज आला पाहिजे थोडासा आवाज या मॉनिटरचा वाढवा शुक्लांबरम विचार सार परमात्म्यां जगत व्यापिनीं विना पुस्तक थाड भैदान जडंधकारापा हस्ते स्फटिकमालिका विदधीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय हनुमान ज्ञान गुण सागर कपीसति हुनो राम दूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा राम सिया राम जय जय राम हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगायना आवडी त्याची माझी सर्व जोडी अनंत गुणेधार भगवान श्री पंढरीश्वर परमात्मा मुक्त कैवल्य तेजुलिंदी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबरायण वैराग्य रागशी वैराग्याचे महामेरू संप्रदायाच्या क्लेशस्थानी गेल्यानुसार वितराग संपन्न संत देवमान्य संत संतमान्य संत जगदमान्य संत देव निवासी जगद्गुरु तुकोबराय शांतीप्रभू नाथ महाराज मिळवराय आदी करून सकल संतांच्या पावन चरणावर विनम्र अभिवादन करून सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व श्रोती वर्ग भव्य आणि दिव्य स्वरूपाचे हे सर्व मातृवर्ग जे जमा आहेत सगळ्यांचं पावन चरणावर विनम्र अभिवादन सर्व मातृवर्ग सर्व पितृवर्ग आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस सांगतेचा उपांत्यपूर्व दिवस आणि सगळ्या गावकऱ्यांचं उत्तम असं सुंदर असं सहकार्य त्या सहकार्याच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय विशेषतः ज्यांच्या मार्गदर्शनातून म्हणा ज्यांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचा योगाला आपल्या गावचं लाडकं भूषण परमपूज्य आदरणीय अनिल महाराज आणि आमचे उत्तम महाराज यांच्या दोघांच्या फोनच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला आमचा जो आम्ही पहिल्यांदा काही अगोदर कधी भेटलं नाही
पण फोनच्या माध्यमातून संपर्क झाला आणि आमचे परम आदरणीय परम मित्र विद्याधर महाराज यांनी आमच्या उत्तम महाराजांना संपर्क केला. महाराजांना आमच्या दोघांचं बोलणं झालं. बऱ्याच दिवसाखाली तारीख दिली महाराजांना आणि या दोघांच्या माध्यमातून महाराज कसं असते, सकाळपासून तुम्ही कोणत्या कामामध्ये होता मला माहिती नाही, है का नाही? असू दे, आज व्याप भरपूर असतो ना, गाथा पूजा वगैरे सगळे कार्यक्रमाची सांगता आजच असते. दिंडीचा प्रोग्राम, हा प्रोग्राम, ते प्रोग्राम, त्याच्यामध्ये माणसं व्यस्त असतात. मला असं वाटत होतं कमीत कमी गावाकडे इकडे येताना तरी कीर्तनाला माणसं फोन लावत येत, तिकडे जाताना तर फोन लावतच नाही, मला माहितच आहे ते. पण इकडे येताना तरी कमीत कमी निघालेत का, मग निघाल्यानंतर मग कुठपर्यंत आले, काय कसं आहे असू दे. रामकृष्ण हरी इति गुह्यतमं शास्त्रम. मला फोनच करावा झाला त्याला मी तर काय करू शकतो. असू दे, अत्यंत गोड सर्व वातावरण. दादा तुम्ही थोडस असं पाय वर घेऊन बसा, असं लांब पाय सोडून कीर्तनाला बसत जाऊ नये, कीर्तनाची मर्यादा असते. थोडस व्यवस्थित बसा, सगळ्यांना विनंती आहे. आणि एक जास्त वेळ नाही, 10 वाजून गेलेत, 1 तासभर आपल्याला भगवंताचं चिंतन करायचंय. कार्यक्रमासाठी अत्यंत गोड सर्व कलाकार मंडळी उपस्थित आहेत. आमच्या भागाचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण आमचे निळकंठ दादा आज कार्यक्रमासाठी गायनासाठी उपस्थित आहेत. इकडे माझे परम मित्र ज्येष्ठ बंधू बालाजी पाटील यांची सुद्धा आज गायनासाठी उपस्थिती आहे. इकडे अनिल महाराज आहेत. बाकी विनयकरी बाबा तुम्ही इथलेच आहेत का? तुम्ही बाबा दादा कुंचेलीचे आमचे गायक दादा उभे आहेत. बाकी सर्व तुम्ही इथलेच ना? हे बालगोपाळ सर्व मंडळी आणि पक्वादाचे अत्यंत गोड आशीर्वाद करणारे आमचे परम मित्र सुरेश दादा, संतोष दादा. थोडस ते वयाच्या मानानं होत असते, थोडस ऍडजस्ट करा. आमच्या संतोष दादांचे अत्यंत गोड पक्वादाचे गेल्या 5-6 दिवसापासून आपण इथं साथ म्हणजे त्यांची भेटत आहे. आणि बाकी सर्व माईक सिस्टीम वगैरे सगळं वातावरण सुंदर. या सगळ्यांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजवा. अत्यंत गोड सर्व वातावरणामध्ये सांगतीपर्यंत येऊन पोहोचलेला आपला हा सप्ताह आणि शेवटचा दिवस असल्यामुळे साधू संतांना घालून दिलेल्या नियमानुसार आजच्या दिवशी भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागायचं आणि भगवान परमात्मा आज त्याच्याकडे मागणी केल्याच्या नंतर उद्या भगवान परमात्मा तुमच्या हातामध्ये प्रसाद, कारण घ्या रे दैवात आमादे तो पंढरीनाथ किंवा भानुदास किती गात प्रसाद रे तो पंढरीनाथ. उद्याला प्रसाद म्हणून आज भगवंताकडे काहीतरी मागायचं असते. या उद्देशानं आज काहीतरी मागत बसण्यापेक्षा साधू संतांना जे आम्हाला मागण्यासाठी सांगितले किंवा साधू संतांना आम्हाला जे मागून भगवान परमात्म्याकडे दाखवले त्यांनी जे मागितले तेच आपण मागण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. तसं तर सेवेच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याकडे काहीही मागत जाऊ नये साधू संतांना वर्णन केले. आणि जर तुम्ही सेवेच्या मोबदल्यामध्ये, भक्तीच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याकडे जर काही मागत असाल तर ते तुमची भक्ती ठरणार नाही बघा, ते तुमचा व्यवहार ठरतो. कारण एखाद्या सावकाराला पैसे द्यायचे, त्याच्या दुकानातून काहीतरी घेऊन यायचं, या रीतीप्रमाणे, या न्यायाप्रमाणे आपणही भगवंताची भक्ती करायचं, त्याच्याकडे संसारात काहीतरी मागायचं. या उद्देशाने भक्ती करायचीच नाही महाराज. का सांगू का तुम्हाला, भगवान परमात्मा आपण मागण्याच्या अगोदरच भरपूर काही देऊन ठेवलंय. तुम्हाला काय दिलं देवानं सांगा. देवानं आपल्याला जेवढं दिलंय का नाही तेवढं महाराज, जेवढे देवाचे आपल्यावर उपकार आहेत का नाही तेवढे कोणाचेच उपकार नाहीत बघा. आपल्या मायबापाचे सुद्धा भगवान परमात्मा एवढे उपकार नाही. कारण भगवंतानं जे दिले का नाही ते या ब्रह्मांडामध्ये कोणी देऊ शकत नाही. भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताकडे काही मागू नये, अपेक्षा कसल्याच प्रकारची करू नये. उलट त्याच्याकडे जावं, त्याच्याकडे गेल्याच्या नंतर देवाला सांगावं, देवा अरे आम्ही मागण्याचा अगोदर तू कितीतरी देऊन ठेवलाय. देवाचे अनंत उपकार या जीवावर आहेत महाराज, आपल्याला कळत नाही ते. हे गमत सांगू, आपण आपल्या जीवनामध्ये खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, राहू नये तसं राहतो, तरी भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवले. म्हणजे त्याचे उपकार आहेत का नाही बोला ना. कोरोना सारख्या महामारीच्या काळामधून आपण वाचून आलोय, याचा अर्थ असा आहे भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत. काहीतरी अजून त्याला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचे, सेवा करून घ्यायचे. म्हणून एवढं सुंदर भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपण करू शकतो. जर आपण वाचूनच राहिलो नसतो तर या नयनरम्य सोहळ्याला आपण आपल्या डोळ्याने पाहू शकलो असतो का बोला ना. नाही पाहू शकत महाराज. याच्यावरच एक कळतंय भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर फार उपकार केले. फार उपकार म्हणजे त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही एवढे उपकार माझ्या भगवान परमात्म्याचे अनंत उपकार आहे. पण भगवंताच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर देवाजवळ जा, देवाजवळ जाऊन त्याला हात जोडा आणि देवाला सांगा, देवा आम्हाला आम्ही मागण्याच्या अगोदर तो अनंत पटीने दिलाय रे. काय काय दिलाय सांगू तुम्हाला. मला त्याच्याकडे गेल्याच्या नंतर भगवंताला सांगा कधीतरी काय सांगा सांगू, अरे मुझे तूने
मंदिरामध्ये दुर्गा माता बसल्यावर बसू नका, बोलत चला. मला हिंदी कळते ना, भंडाऱ्याची दाबून होण्याची बुंदीच कळते फक्त. हा हिंदी कळते ना, थोडं काहीतरी मला बोलत चला, असं प्रोत्साहन देत चला. मला संवादात्मक कीर्तन करण्याची सवय. भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर भगवंताला सांगावं, हे देवा, अरे तुझ्या आमच्यावर आनंद होत आहे. घरी देवापुढे माणसं तक्रार करतात, हो देवानं आम्हाला काय दिले, काय दिले, काय काय दिले सांगू. दिले इंद्रिय, हात पाय डोळ्याला दिसण्याची दृष्टी सुद्धा भगवंतानं दिली. बऱ्याच जणांना डोळे आहेत पण दिसत नाही, कान आहेत पण ऐकू येत नाही, मुख आहे पण बोलता येत नाही. तुम्हाला सगळं दिले ना, अजून काय द्यायला पाहिजे होतं सांगा. हाय मला अजून काय द्यायला पाहिजे होतं, काय होतं महाराज, अजून काय द्यायला पाहिजे होतं सांगा. एवढं सगळं देताना सुद्धा भगवान परमात्म्याकडे तक्रार मांडतो महाराज. बऱ्याच जणांना बघा, तुम्ही कधीतरी पंढरीला गेले ना, तर ते घाटावर असतात ना माणसं, घाटावर जे पडलेले असतात ना, आंधळे पांगळे मोठे असे लंगडे, या माणसाकडे पाहून कधीतरी विचार करा, भगवंतानं तुम्हा आम्हाला किती उपकार करून किती सुंदर मॉडेल बनवून दिले. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला कळतंय ते बसलेलं असत बघा तिथे, अरे एक दोन पैसा गाऊ धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा गाऊ धर्माला. तिथं बसून ते मारतात बघा. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर कधीतरी विचार करा, देवाना एवढे सुंदर इंद्रिय दिलेत, अजून काय द्यायला पाहिजे. इंद्रिय, हात पाय कान दिले, डोळे दिले, मुख दिले, बोलाया वचन भगवान परमात्म्याने दिलं, अजून काय त्याची काय सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून टाकायची होती का सांगा. एवढं सगळं देत असताना सुद्धा जर आपण भगवंताकडे तक्रार करत असाल ना, तर आपल्यासारखा मूर्ख या जगामध्ये दुसरा कोणी नाही बघा. खरंच सांगतो तुम्हाला. म्हणून सांगतो, भगवंताकडे गेल्याच्या नंतर तक्रार नाही करायची. एक आंधळ, अनिल महाराज, एक आंधळ रोज मंदिरामध्ये जायचं, दोन्ही डोळ्याला आंधळ आहे, त्याला काही दिसत नव्हतं बरं का. दोन्ही डोळ्यांना आंधळ असणार माणसाची भावना कशी असावी देवाकडे गेल्याच्या नंतर सांगतो ऐका. दोन्ही डोळ्यांना आंधळ असणार रोज मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाला जायचं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झालं, कंटिन्यू भगवंताच्या दर्शनाला चालले. पुजारी बाबांना विचार केला, तिथे पुजारी राहतात ना भगवंताच्या जवळ पूजा करण्यासाठी. पुजारी बाबा विचार करतायत, अरे ज्यांना भगवंतानं चांगले डोळे दिलेत ते सुद्धा मंदिराकडे येत नाहीत देवाच्या दर्शनाला. दोन्ही डोळ्यांना आंधळ असून सुद्धा हे रोज मंदिरामध्ये यायला. एक दिवशी राहवलं नाही बघा त्याला, दादा एक दिवशी त्याला राहवलं नाही, आणि त्याने त्या आंधळ्या बाबाच्या जवळ जाऊन पुजारी बाबांना विचारलं, म्हणजे आंधळे बाबा, अहो का म्हणजे तुम्हाला तर दोन्ही डोळ्यांना देवाला गुढ केले, म्हणजे दिसत नाही तुम्हाला, तरी तुम्ही रोज मंदिरामध्ये येताय, तुम्हाला का देव दिसतो का? पुजाऱ्याचा प्रश्न आहे, तुम्हाला का देव दिसतो का? या आंधळ्यानं फार गोड उत्तर दिलं बघा. अनिल महाराज फार गोड उत्तर दिलं. हे आंधळ त्या पुजारी बाबाला म्हणते, देवा अहो म्हणे मला देव नाही दिसला तर काय होते, मी तरी देवाला दिसतो ना, भरपूर झालं. म्हणजे मी देवाला दिसावा या उद्देशाने मी रोज मंदिरामध्ये येतोय. कधीतरी आपणही ही भावना मनामध्ये ठेवत चला. आपण घर जरी बांधलं ना, साधं घर बाबा, साधं घर जरी बांधलं तरी आपल्याला आपण म्हणतोय आम्ही आमच्या घरामध्ये देवघर तयार केले, आम्ही आमच्या घरामध्ये देवघर तयार केले आणि देवाला आमच्या घरामध्ये ठेवले, असं आपली भावना असते. बरोबर ना अनिल महाराज? अशी भावना आपली असू नये. मग कशी भावना असावी? अरे देवाला आम्ही आमच्या घरामध्ये ठेवतो असं म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरामध्ये आम्ही राहतो म्हणा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा. कधी टाळ्या वाजवत चला जर तुम्हाला चांगलं वाक्य वाटत असेल. जोरात असं नवरात्रामध्ये दुर्गा माता बसल्यावर तुम्ही चतुर्थीचे गणपती बसल्यावर नका बसत जाऊ. थोडंसं प्रोत्साहन देत चला. महाराज भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला काय दिले याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो, फार मार्मिक दृष्टांत.
एका 70-80 वर्षाचे बाबा, तुमचं वय किती आहे? वय 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 किती वर्ष झालं तुम्ही जन्मून? 70 असेल. या बाबाच्या वयाचा माणूस असेल बघा, अशा माणसाचं. आणि एक हृदयाचं ऑपरेशन झालं त्याच्या. डॉक्टर साहेबांना हृदयाचं ऑपरेशन सक्सेसफुल. 2-3 दिवस ऑपरेशन झालं बघा. आणि उत्तम महाराज 2-3 दिवस ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्या डॉक्टरानं 3 दिवसाचं बिल 15 लाख रुपये केले. किती? 15 लाख रुपये बिल केल्याच्या नंतर मला ते बिल जेव्हा या म्हाताऱ्याच्या जवळ आणून डॉक्टरानं दिलं, म्हातारा लागलं रडायला. जोरजोरात रडत होतं. माझ्याकडे लक्ष देऊन ऐका, फार जबरदस्त होतं. जोरजोरात रडत होतं. रडत असल्यामुळे डॉक्टर त्या म्हाताऱ्या बाबाच्या जवळ गेले. म्हाताऱ्या बाबाला विचारतात, म्हणले बाबा तुम्ही रडताय काय? तुम्हाला जर असं वाटत असेल ना कदाचित की हे बिल जास्त झाले, 1-2 लाख रुपये मी माझ्याकडून कमी करतो, पण तुम्ही रडू नका. का? कारण मला तुमची मला दया येते. असं होतंय कधी कधी. तुमची मला दया यायला, तुम्ही रडू नका. हो, त्या म्हाताऱ्या बाबाने डॉक्टरला फार गोड उत्तर दिलं बघा. फार गोड उत्तर दिलं की म्हातारा बाबा डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब तुम्हाला खरं सांगू, तुम्ही 15 लाख रुपये बिल केले म्हणून मी रडत नाही. हो, तुम्ही 20 लाख रुपये जरी बिल केलं असतं ना डॉक्टर साहेब, आनंदाने दिलं असतं. म्हणजे आनंदाने दिलं असतं. म्हणजे का? तुम्ही माझ्यासाठी दुसरे देवच आहेत. माझं प्राण वाचवलाय. तुम्ही 3 दिवस या हृदयाला आयसीयू मध्ये सांभाळले. तुम्ही माझ्यासाठी दुसरे देव आहात. तुम्ही बिल 15 लाख रुपये केले म्हणून मी रडत नाही. मग का रडताय सांगा? अहो एवढं धाय मोकळून रडण्यासारखं काय कारण आहे? का रडताय तुम्ही? या म्हाताऱ्या बाबानं फार गोड उत्तर दिलं, डॉक्टर साहेब अहो तुम्ही 3च दिवस माझ्या हृदयाला या तुमच्या आयसीयू मध्ये सांभाळले. हो, 15 लाख रुपये बिल केले, पण माझा भगवान परमात्मा 70 वर्ष झाले या हृदयामध्ये, या शरीरामध्ये, या हृदयाला सांभाळायला लागलाय. अजून कधी 1 रुपये सुद्धा बिल मागला नाही. त्या भगवंताचे माझ्यावर किती उपकार असतील याची जाणीव मला आज झाली, म्हणून रडायला लागलो. म्हणजे मला कधीतरी या गोष्टीचा आपणही विचार करावं. देव आपण महाराज, माणूस मरतो हे नवल नाही. बरं, माणूस मरतो हे नवल नाही, मरेपर्यंत जगतो हे नवल आहे. मरेपर्यंत माझा भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सांभाळून ठेवतो आणि पोषितो, जगासी एकला तो. त्याचे किती उपकार आहेत. एवढे सगळे उपकार, एवढं सगळं भगवान परमात्मा देताना अजून त्याच्याकडे जाऊन काय मागावं सांगा ना. उत्तीर्ण न होण्यासारखं देत असताना सुद्धा भगवंताकडे जाऊन देवाचं मागण्यापेक्षा कधीतरी देव मागून बघा. महाराज, ज्याने देवाचं मागितलंय, देवाचं म्हणजे बाकी सगळं त्याचं जे आहे का नाही, देवाचं ज्याने मागितलंय का नाही, जीवनामध्ये त्यांचं कल्याण कधी नाही झालं. पण ज्याने देवच मागला का नाही, त्यांचं मात्र कल्याण झाल्याशिवाय राहिलं नाही. बघा तुम्हाला कळावं म्हणून एक दृष्टांत सांगतो. महाभारताचं युद्ध ठरलं. महाभारताचं जेव्हा युद्ध ठरलं ना, सुमकुडच म्हणतात ना, सुमकुड मात अडगाडा. मला बी येते थोडं. आता इकडेच फिरलो ना जास्त, त्याच्यामुळे हळूहळू शिकायला लागलो मी. कोणीतरी मला शिकवा कीर्तन झाल्यावर 2-4 शब्द. काय ते उठू नका म्हणजे काय म्हणते, येळ बॅटरी
ना ते कोणी उठू नका, सगळे पुसून पुढरी असू दे, लक्ष देऊन ऐका. मी काय सांगत होतो, हा महाभारताचं युद्ध जेव्हा ठरलं का नाही, मला दुर्योधनालाही वाटत होतं देव आपल्या पार्टीकडून लढले पाहिजे, युद्ध केले पाहिजे. अर्जुनालाही वाटत होतं देव आपल्या पार्टीकडून राहिला पाहिजे. गंमत अशी झाली, दोघही सकाळी सकाळी भगवंताला म्हणजे आपल्या पार्टीकडून युद्ध म्हणजे आमंत्रण देण्यासाठी म्हणून, लढण्यासाठी म्हणून आमंत्रण देण्यासाठी दोघही गेले. लक्ष देऊन ऐका, फार गोड दृष्टांत. अगोदर दुर्योधन गेला. दुर्योधन गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा शरशय्येवर पहुडलेले म्हणजे झोपलेले. झोपल्याच्या नंतर मूर्ख माणसं भगवंताच्या चरणाजवळ राहण्याचा प्रयत्न करत नाही. दुर्योधन डायरेक्ट गेला, भगवान परमात्मा झोपले होते, जाऊन डोक्याजवळ जाऊन बसला. कारण डोक्यावर चढण्याचं काम कोण करतोय? डोक्यावर चढण्याचं काम मूर्ख माणसं करत असते, बरोबर ना? पण दुर्योधन भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन बसला. बसल्याच्या नंतर थोड्या वेळाने अर्जुन तिथं आले. अर्जुन आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मोकळी होती. आनंद वाटला, वा, दासाची जागा भगवंताच्या चरणाजवळ असते बघा. का? अरे त्याच्या चरणा एवढं सुख या जगामध्ये दुसरं कुठं नसते. भगवंताच्या चरणाजवळ सगळे सुख आहेत महाराज. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. माझ्या तुकोबारांनी वर्णन केले, काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा, काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा. सगळे सुख माझ्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ आहेत. म्हणून दासांना चरण फार आवडतात. अर्जुन विचार करतोय, बस आपली जागा रिकामी आहे ना. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन अर्जुन बसले आणि बसल्याच्या नंतर भगवंताचे पाय दाबतायत. बाबा, दादा हा चरण दाबायला लागले. अर्जुन भगवंताचे चरण दाबत असते वेळेस आपल्या पायाला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्याच्या नंतर, देव झोपले नव्हते मला, लय नाटकी देव हो खरंच. दुर्योधन आल्याच्या नंतर सुद्धा देव झोपल्याच्या नंतर आपण कशी जागी राहील सांगा ना. देव झोपले नव्हते पण नाटक चालू होते. देव झोपल्याचं सोंग आणि आता पायाला हात लागल्याच्या नंतर भगवान परमात्मा उठून बसले. आता मला सांगा, झोपेतून उठलेल्या माणसाला अगोदर पायाजवळचा माणूस अगोदर दिसतो का डोक्याजवळचा? बोला बाबा तुम्ही. पायाजवळचा. डायरेक्ट नजर पडली अर्जुना. राम 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 राम, कसं काय निघाले तुम्ही? आता देवाला काय माहित नव्हतं का हो हे कशासाठी आलेत, काय आलेत? याला सगळं कळतंय हो. का? कारण हा चतुराचा शिरोमणी. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. गुणलावण्याची खाणी, मुकुट सगळा म्हणे धन्य तुझी विठोबा. जड चालले का तुम्हाला कीर्तन? नाही ना, कळालेला मान सगळ्यांना कीर्तन कळतंय का? मी जे मराठी बोलतोय ते तुम्हाला कळतंय का असं मी तुम्हाला विचारतोय. कळतंय ना? जड चाललं नाही ना? जड चालत असेल तर मला सांगा, मला हार्क पण करता येते. थोडंसं लक्ष देऊ नका, फार गोड आहे महाराज. एक सांगू तुम्हाला महाराज, कीर्तनामध्ये हसण्याचं साधन म्हणून कीर्तन ऐकायचं नाही. हसू नये असं नाही, पण कीर्तन हे हसण्याचं साधन नसते, कीर्तन हे उद्धाराचं साधन असते. लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर जेणेकरून माझा उद्धार झाला पाहिजे अशी भावना ठेवून कीर्तनामध्ये या. आणि हसण्याचे तर हजारो चॅनल टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईल उघडल्या आपल्याला हसायला मिळते, आहे का? हसवणारे माणसं भरपूर आहेत. पण कीर्तनामध्ये येऊन कधीतरी देवासाठी रडण्याचा प्रयत्न करा. आणि एक गमत सांगू, कीर्तनकारांना सुद्धा आपल्या कीर्तनाची मर्यादा ओलांडून बोलू नये. तुम्ही मला कसं काय? मायानो, तुम्हाला एक गोष्ट मी विचारतोय, खाली बसलेल्या माया मला सांगा, बाईनं आपल्या नवऱ्याला आवडेल असं वागावं की गावाला आवडेल असं वागावं? बोला की. बाईनं आपल्या नवऱ्याला आवडेल असं वागावं की सगळ्या गावाला आवडेल असं वागावं? सगळं गाव म्हणायला लागले बाई सारखी बाईच नाही हो. लई
काम चांगलं करते, लय गोड बोलते, सगळ्यासोबत चांगलं वागते, प्रेमानं वागते, पण नवरा म्हणते हिच्यासारखी बेकार कोणीच नाही. याच्या उलट गाव सगळं म्हणते भांडकुदळी बाई आहे, सगळ्यासोबत भांडण करते, कोणासोबत प्रेमानं राहत नाही, लय मोगळी बाई आहे. गाव सगळं म्हणायला लागले. नवरा म्हणते हिच्यासारखी महाराष्ट्रात नाही, कर्नाटक मध्ये कोणी नाही. मला सांगा दुसरी वाली चांगली का पहिली वाली? बोलायचं लागला तुम्ही काहीतरी सांगा मला. नवऱ्याला आवडणारी चांगली का गावाला आवडणारी चांगली? बोला ना. मग बाईनं आपल्या नवऱ्याला आवडेल असं वागावं आणि कीर्तनकारानं आपल्या मालकाला आवडेल असं कीर्तन करावं. समाजाचा विचार माणसानं करू नये बघा. खरं सांगतो तुम्हाला, बाईनं आपल्या नवऱ्याला आवडेल, कीर्तनकारानं आपल्या मालकाला आवडेल असं करावं. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरिक्षी हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. साधू संतांना वर्णन केली तसं कीर्तन करण्याचा माणसाला प्रयत्न केला पाहिजे. लक्ष देऊ नये का? दोघ जण गेलेत. कोण? दुर्योधन आणि अर्जुन. अर्जुन भगवंताच्या पायाजवळ, दुर्योधन डोक्याजवळ. दोघांनाही राम राम. महाराज अर्जुनाला संवाद बोलतच होते. कधी आले भाऊजी? कारण दोघांचंही नातं एकच. दोघांचंही नातं एकच आहे महाराज. दोघंही भाऊजीच आहेत भगवान परमात्म्याची. कारण कीर्तनाची यांना जास्त गरज आहे. मी एक कीर्तनामधून सांगत असतो, म्हातारे कीर्तनाला आले म्हणजे सुधरत नाहीत आणि नाही आले म्हणजे बिघडत नाहीत. म्हाताऱ्यासाठी कीर्तन नाही, कीर्तन या लेकरांसाठी, तरुण मंडळीसाठी कीर्तन आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुमच्या गावातले तलवाड वराटामध्ये पोरं सगळे चांगले आहेत, तरुण पोरं कीर्तनाला येऊन बसलेच महाराज. आमच्या भागामध्ये सगळे रिटायर झालेलीच गाड्या बघा. पूर्ण गॅरेजला लागलेली गाड्या, पूर्ण नटबट ढिले झालेली, पूर्ण टायर खराब झालेले हाय का नाही, सगळे वायरिंग तुटलेली, लय विचित्र. काही सांगायला गेलं की दोन बहिरे तरी एक ऐकच ना, तिने मोठे तरी एक दिसत ना, असे का म्हणत बघा. आणि भले मोठं मांडव त्याच्यात 5च पांडव, कोणाला ऐकूच ना, कोणाला दिसत ना, अशी श्रोते. कलाकार सुद्धा इथं चांगली आहे. बऱ्याच गावामध्ये कलाकाराच्या साथीपेक्षा चिकनगुनियाची साथ बरी वाटते बघा. खरंच सांगतो तुम्हाला. मी एका ठिकाणी असं चाललं होतं, कीर्तनामध्ये प्रमाण म्हणायला लागले. पुढं मोगरा फुलला, मोगरा फुलला, ते पाठीमागचं म्हणाले मोकार फुगला. मोकार आपण थोडंफार म्हणजे दाराच्या फडावरचे या सानिध्यामध्ये असल्यामुळं सहसा तरी पाठांतराची मंडळी आहे, बरोबर ना. सगळ्याला पाठांतर चांगलं आहे, चालीही चांगले म्हणता येतात. बऱ्याच भागामध्ये लय अवघड काम असते बघा. उत्तम महाराज आहे का नाही. मी एका ठिकाणी म्हणत होतो, भाग गेला शिन गेला, ते पाठीमागचं म्हणाले भाग्या मेला शिम गेला. म्हणजे बोंबल आता शिम गेला भाग्या मेला तर बोंबल. काल्याचं कीर्तनामध्ये मी पुढे म्हणत होतो, रंगणी रांगत गुलगुला फुलत, रंगणी रांगत गुलगुला फुलत. ते पाठीमागचं म्हणाले रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणजे बरोबर गंगुला बोल, संगुला बोल, कोणाला बोलायचं ते बोल. असले विचित्र टाळकरी असतात. सगळे चांगले आहेत, ऐकणारे चांगले आहेत, वाजवणारे चांगले आहेत, नाही का नाही, गाणारे चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. कीर्तन करायला सोडून सगळं विशेष बघा. भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्याच्या नंतर अर्जुनही गेलाय, दुर्योधनही गेलाय. दोघांचा संवाद सांगत होतो. दोघांनाही राम राम शरणात वगैरे काय व्हायचं ते झालं. भगवंतानं दोघांनाही विचारलं, म्हणजे दुर्योधना कशासाठी निघाले आज सकाळी दोघही भाऊ कशासाठी निघाले म्हणल्याच्या नंतर अर्जुनानं सांगितलं, देवा तुम्ही आमच्या पाठीकडून लढावं, युद्ध करावं, असा आमचा येतोय. दुर्योधनाने सांगितलं, आमचा पण तेच आहे, आमच्याकडून तू लढावं. तू काय आमच्याकडे सोयरा नाही का, आमच्या सोबत लढावं, आमच्या पाठीकडून तू लढावं. मला भगवंतानं सांगितलं, मी एकटा आहे आणि दोन्ही पार्टीकडून एकटा माणूस लढू शकत नाही, युद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे एक काम करू, 2 भाग पाडू. एकीकडे मी एकटा राहतो आणि बाकी दुसरीकडे माझं जेवढं काही सैन्य आहे ना, सगळं सैन्य एकीकडं आणि मी एकटा एकीकडं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मी काही युद्ध वगैरे करणार नाही. भगवंताचे शब्द आहेत, मी काय युद्ध वगैरे करणार नाही. गरज पडली तर 4 गोष्टी तेवढ्या सांगतो बाबा मला.
चार तेवढ्या महत्वाच्या गोष्टी सांगतो, त्याच्या व्यतिरिक्त मी युद्ध करणार नाही, कारण समोर युद्ध करणारे सगळे माझेच आहेत ना. कोणासोबत युद्ध करून उभं कशाला दुश्मनी करून घ्यावं. देवाच्या बोलण्याची बघा ना आयडिया कशी आहे. देव असं सांगितल्याच्या नंतर मग दुर्योधन विचार करायला लागलाय, हे म्हणते युद्ध करत नाही, बरोबर, युद्ध तर करत नाही, चार गोष्टी सांगतो म्हणते. एका तलवारला जाऊन कीर्तन करायचं का प्रवचन करायचं, चार गोष्टी सांगायला इथं येऊन है का नाही, तिथं जाऊन युद्ध करायचंय. मग दुर्योधन विचार करतोय, देवा देवा देवा, मी मोठा भाऊ आहे ना, मी अगोदर वाटा उचलणार. भगवंतांना सांगितलं लहान्या भावाला अगोदर वाटा उचलायचा असते रे. अर्जुनानं सांगितलं जाऊ दे देवा, येडा आहे म्हणजे त्यालाच घेऊ दे अगोदर काय घ्यायचं ते. मला दुर्योधनानं सांगितलं देवा तू आमच्याकडून नको, बाकी तुझं सगळं सैन्य आम्हाला दे. म्हणजे दुर्योधनानं भगवंताचं सगळं घेतलं, म्हणजे देवाचं सगळं घेतलं. अर्जुन विचार करतोय, म्हणजे देवा माझ्या मनामध्ये जे होतं ना देवा ते झालं म्हणजे माझ्या मनासारखं, कारण माझ्या मनात एकच भावना, फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, सर्व संग वीट आला तू एकला आवडसी. अर्जुनानं सांगितलं देवा अरे तू आमच्या फक्त पाठीमागे राहा, अरे ब्रह्मांडाचा चेंडू खेळण्याची ताकद माझ्या एकट्यामध्ये आहे म्हणे, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त आमच्या पाठीमागे राहा. अर्जुनानं सांगितलं माझ्या मनासारखं झालंय देवा, तू आमच्या फक्त सोबत राहा, बस सगळं काम मी बाकीचं सगळं करून घेईन. मला भगवान परमात्मा झाले 10-15 मिनिट अर्धा तास झाल्याच्या नंतर देवाला थोडस तोंड पाडल्यासारखं केले. तुम्हाला कीर्तन कळतंय ना, कळायला लागेल का दुसरं सांगू, थोडं लक्ष देऊन ऐका. अर्जुनानं म्हणजे दुर्योधनानं देवाचं मागितलं होतं, पण अर्जुन फक्त काय दुर्योधनानं देवाचं मागितलं, अर्जुन फक्त देवच मागतोय, याच्यामधला फरक सांगतोय. अर्जुनानं सांगितलं देवा मला फक्त तू पाहिजे. थोड्या वेळ झाल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, म्हणजे थोडस चेहरा पाडल्यासारखा केला भगवंतानं. दुर्योधन अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, म्हणजे अर्जुना अरे तू फसलास, अरे तू पूर्णपणे फसलास. म्हणजे का हार तुम्हारी निश्चित है, तू हो जाएगा उदास, माखन दुर्योधन ले गया, सिर्फ छाछ बची है तेरे पास. छाछ म्हणजे कोणते, छाछ काय कशाला म्हणते, ताक ताक. अरे म्हणे माकड म्हणजे लोणी लोणी सगळं दुर्योधन घेऊन गेलाय रे, म्हणजे सगळं सैन्य तो घेऊन गेलाय. आता फक्त फुचकट पाणी खायचं जे बुडाचं ताक असते ना, ते फक्त मी एकटा तुझ्याकडे राहिलो म्हणले, म्हणून तुला उदास व्हावं लागतंय, हरावं लागतंय. मला अर्जुन काय सामान्य नव्हता, अर्जुनही शिष्य असते. हम शादी माम तुम प्रपन्नम. अर्जुनानं भगवंताला सांगितलं, म्हणजे देवा आता तुमचं झालं ना बोलणं, आता माझं पण ऐकून घे. जीत हमारी निश्चित है, फक्त कभी नहीं होता उदास. अरे माखन दुर्योधन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है ना मेरे पास. कळते ना तुम्हाला, कळते ना. अरे माकड म्हणजे लोणी चोरणारा, लोणी घेऊन गेलं तर काय होते, लोणी चोरणारा तू एकटा माझ्या पाठीमागे आहे ना. महाराज भगवान परमात्म्याला मागल्यामुळं शेवटी विजय कोणाचा झाला, बोला ना, शेवटी विजय, शेवटी कुणाचा विजय झाला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. मग फक्त 5च पांडव होते, 5 पांडवाचा विजय झाला. 100 कौरव होते, दिवा लावायला सुद्धा कोणी शिल्लक राहिलं नाही. का देवाचं मागल्यामुळं हे परिणाम, आणि देवच मागल्यामुळं अर्जुनाला म्हणजे पांडवांच्या जीवनामध्ये एवढा मोठा विजय, एवढे मोठे सगळे शत्रू घरचे असताना सुद्धा भगवान परमात्मा विजय प्राप्त करून देतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये विजय व्हावा, आपण यशस्वी व्हावं असं जर वाटत असेल ना, कधीतरी देवाचं मागण्यापेक्षा देवच मागण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. विठ्ठल
भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर तसं तर काही मागू नये. जर मागायचं असेल तर देव मागावा. देवाचं मागण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. साधू संतांना जे मागितलं नाही. मला जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा गाभाऱ्यामध्ये म्हणजे भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जायचे ना, देवाकडे काहीच न मागणारे ते साधू असतात बघा. जे देवाकडे काहीतरी मागतात त्यांना साधूच्या लिस्ट मध्ये म्हणजे यादीमध्ये बसवता येत नाही. म्हणून एक गमत सांगतो. भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर साधू संतांकडून शिकलं पाहिजे कसं जगावं, कसं वागावं, काय मागावं, कसं राहावं, काय करावं, हे साधू संतांकडून शिकलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय गाभाऱ्यामध्ये भगवान परमात्म्याच्या समोर उभे आहेत. मला एक गमत सांगू. जो देवाला कधीच काय मागत नाही ना, जो देवाला कधीच काय मागत नाही, निष्काम भावनेने जो भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, भगवान परमात्मा त्याच्या घरचा दास होऊन त्याच्या घरची सगळी कामं करतो. खरंच सांगतो तुम्हाला, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्तांची घरी कामी न सांगता करी भगवान परमात्म्याला. आणि तसं जर विचार केला ना, तुकोबारायच्या जीवनामध्ये त्यांच्या घरी काहीच नव्हतं संसारामध्ये. कधी देवाकडे संसारातलं मागितलं नाही, मला कधी तक्रार सुद्धा केली नाही. या रागेत पाणी पाऊस आले संपू मग सुरुदी बनव. ऐका जास्त वेळ नाही, फक्त 15 मिनिट बसा. माय बसा. पाऊस पडला तर काय आपल्याला मोड निघणार. थोडस लक्ष देऊन ऐका. साधू संतांकडून शिकलं पाहिजे महाराज. भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायाकडे भगवान परमात्म्याला रोज तक्रार करावं. तुकोबाराय अहो काहीतरी मागा, काहीतरी मागा म्हणल्याच्या नंतर तुकोबाराने भगवंताला सांगावं, देवा अरे आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागावं असं तुझ्याकडे सुद्धा नाही. आम्ही जरी तू भितोस पांडुरंगा वा असं वा एकदा जोरात टाळ्या वाजवा बाबा यांच्या नावावर जोरात. मला आम्ही तर कोणाला म्हणतो ते पोटानं म्हणायला लागेल. एक साधू संतांचे शब्द सांगतो, देवा अरे आम्ही तुमच्या जवळ मागावं असं तुमच्या जवळ काहीही नाही. आणि जर तुम्हाला द्यावं असं वाटत असेल ना, तुम्ही जे मागावं म्हणतात तेच मला द्या.
हेच दिगा पांडुरंग याच्या व्यतिरिक्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीही नको. साधू संतांकडून शिकलं पाहिजे. एक तर देवाकडे काही मागतच नाही आणि मागितलं तर देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागत नाही. आज मागण्याचा दिवस आहे ना, म्हणून मागणी पण बोलतोय. थोडस लक्ष देऊन ऐका. जोरात पडतोय का पाऊस? इथं कसं काय पडणं गेले मग? विठाला 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 झालं ना माय? झालं. एक गंमत सांगू तुमची. मला तुमच्यासारखं भाविक दुसरं कोणीच नसते बघा. तुम्ही देवाकडे जरी गेले ना, देव साधं जरी देवाकडे गेले ना, कमीत कमी काही नाही तर वाटी तरी घेऊन जाता. बरोबर? आम्हाला काय कळत नाही माणसांना, माती सुद्धा घेऊन जात नाही बिचारे. गेले तर बिडी घेऊन जाते जाताना. ओढत जाते. तर देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर असं पाठीमाग बिडी धरून, मला सांगा पाठीमाग बिडी धरलेली देवाला दिसत नाही? पाठीमाग धरलेली बिडी देव, अरे एका क्षणामध्ये लंका जाळून टाकणारे हे, त्यांना बिडी तुमची दिसत नाही का? सांगा. मला सगळं त्याला दिसतंय हो, पण माणसाची हुशारी बघा ना. देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर बिडी फेकून देण्याची सुद्धा एवढी तयारी नसते यांची. एक विचार करून बघा, त्याला सगळं काही दिसतंय. मी काय सांगतोय, मायानं तुम्ही फार भाविक आहे, पण थोडस लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं ना. असं जर कीर्तनामध्ये उठलं ना, कीर्तनामध्ये उठू नये, कीर्तनामध्ये झोपू नये, कीर्तनामध्ये बोलू नये. झोपलं तर आगीर होते, बोललं तर बेंडूक होते पुढच्या जन्मात. आणि कीर्तनामध्ये जर टाळी नाही वाजवलं ना, कीर्तनामध्ये टाळी वाजवायला जर टाळी केली तर पुढचा जन्म स्पेशल टाळ्या वाजवायचा मिळतो. एवढं लक्षात ठेवा. ते पण इथं येऊन कीर्तनात नव उत्तम महाराज, मग कुठं गतिरोधकाच्या जवळ. अशा टाळ्या असतात का नाही? 10 रुपये द्या ना. अशा टाळ्या वाजवण्याची वेळ आपल्यावर येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. एक वाक्य सांगतो ऐका. बगीचे में मालिका, कानों में बालिका, ससुराल में सालिका और भजन में तालिका, कुछ अलग ही महत्व होता है. म्हणून टाळ्या वाजवत चला. विठाला विठाला. काहीतरी मागा, काहीतरी मागा. देवाला तुकोबाला सांगतात, देवा अरे आम्हाला काही मागणं हे आम्हा फाटल्याच्या नंतर साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? बोला ना. एखाद्या आईनं आपल्या मालकाकडं साडी फाटल्याच्या नंतर अंगावरची साडी आणून द्या, बाजारामधून मालकीला जाऊन साडी मला आणून द्या, हे मागणं उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. पण तीच साडी घरी आल्याच्या नंतर मालकाला जर बाई म्हणायला लागली, मालक म्हणजे काय थोडस ही साडी धुवून द्या, हे उचित आहे का अनुचित आहे? हाणाव का नाही लिंबाचा फोकाने सांगावं, हाणलं का नाही ना. म्हणून सांगतोय काही मागणं उचित असते, काही मागणं अनुचित असते. मला सांगा
या मस्त शेतामध्ये भरपूर धान्य पिकल्याच्या नंतर बाईने जर मालकाकडे जर सांगितलं, मालक भरपूर माल झालाय हो शेतामध्ये, भरपूर शेतामध्ये पिकलंय आपल्या, आता काहीतरी मला 5 ग्रॅमचं का होईना लॉकेट वगैरे किंवा नाकातलं म्हणा कानातलं म्हणा काहीतरी करून द्या. हे मागणं उचित आहे का अनुचित? हे उचित आहे. पण आता मला सांगा, पेरणीचे दिवस तोंडावर आले, पेरणीचे दिवस मिरगाचे दिवस आहेत, पाऊस पडायला लागला, धो सगळे जण बी बियाणं इकडून तिकडून जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये बाईने जर सांगितलं मला चप्पल हार करून घ्या, चपलीनं हाणल का नाही बोला बरं आता बोला. महाराज काही मागणं हे उचित असते, पण काही मागणं हे अनुचित असते. साधू संतांना सांगितलं देवा संसारातलं मागणं अनुचित आहे आणि परमार्थातलं मागल्याशिवाय परमार्थातलं हे मागणं उचित आहे. साधू संतांना जे साधू संत देवाकडे काही मागत नाहीत, जवळजवळ 1400 अभंग जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यामध्ये मागणी प्रकरणातले मागणी प्रकरणातली. देवाकडे काही मागत नाहीत असं नाही, पण देवच मागतात एवढं लक्षात ठेवा. साधू संतांना संसारातलं कधी मागितलं नाही. आपण देवाकडे गेल्याच्या नंतर वाढावे संताना ग्रहिवावे धनधान्य, हो ग्रहिवावे धनधान्य, ग्रहिवावे धनधान्य, द्यावे खावे परे असावे सदैव, हेची करी हावर संसारिक. देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला चांगले मिळावं, खायला चांगले मिळावं, राहायला चांगले मिळावं, याच्या व्यतिरिक्त माणसाची अपेक्षा देवाकडून काही नसते. पण साधू संतांची अपेक्षा ती नाही महाराज. साधू संत देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला सांगतात, देवा तुम्हाला द्यावा असं वाटत असेल ना तर उचित अशा स्वरूपाचं मागणं द्या. मागणं मला मागायचंय, काय मागायचंय ते तरी सांगा ना तुकोबारा. काय मागायचं म्हणल्याच्या नंतर तुकोबाराने भगवंताला सांगले, देवा जीवनामध्ये तुझा विसर मला कधीच होऊ नये. अभंगाचं पहिलं जेणेकरून तुझा विसर माझ्या जीवनामध्ये पडून. आता मला एक वाक्य तुम्हाला विचारायचंय, तुकोबाराला भगवंताचा विसर पडला होता का? बोला, तुकोबाराला भगवंताचा विसर पडावा का? पडला होता. ते गमत सांगू मला, रात्र दिवस जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं कधी काय आठवले नाही. रात्र दिवस भगवंताचं चिंतन, दिन रजनी आज गंगा गोविंदाचे पुवाडी. रात्र दिवस भगवान परमात्म्याचं चिंतन करावं महाराज, आहे का नाही? आसनी शयने भोजने गमनी, रात्र दिवस भगवंताचं चिंतन करणारा तुकोबारा आहे.
महाराज बहिर्विधीला गेल्याच्या नंतर सुद्धा तुकोबारायचं रामकृष्ण हरी चालू होतं म्हणे. कधी तुकोबारायला विसर पडला होता हो? खरा विसर तर तुम्हा आम्हाला पडलाय देवाचा. महाराज ज्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला एवढं सुंदर मानवी शरीर निर्माण करून दिले का नाही, बरेच माणसं देव कुठे आहे म्हणणारे सुद्धा जन्माला आले या काळामध्ये. सांगा ना, मग आपल्याला देवाचा विसर पडलाय काय? महाराज हे मागण्याची गरज तुम्हा आम्हाला आहे. आपण सगळेजण देवाला विसरलो. तुम्ही मला कसं काय विसरले? तुकोबारायचे शब्द सांगतो. तुका म्हणे कैसे आंधळे जगले, तुका म्हणे कैसे आंधळे जगले, विसरू नका देवा. आपल्याला ते मागण्याची गरज आहे. तुकोबाराय शिकलं पाहिजे. देवा त्याचं देवाला सांगा, देवा माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी होऊ नये. हेच आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहिजे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एवढं जर देवा तू देशील ना आम्हाला, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये आवडीने तुझे गुण आम्ही काय करणार? तुझे गुण आवडीने गाणार. आम्ही सवडीने गातो, आवडीने नाही. सवडीने म्हणजे कळते ना, वेळ मिळेल तेव्हा. आपण काय देवाची भक्ती करत नाही का? आपण करत नाही. आपण फक्त सप्ताह अखंड लिहतो, खंड खंडच असते सगळं. फक्त पत्रिकेवर अखंड, पण सगळं विचार करून बघा ना, आपला अखंड चालू आहे का? अखंड त्याला म्हणतात जे कंटिन्यू सतत रात्र दिवस. मला अर्जुन जेव्हा झोपायचे ना, गाढ झोपेमध्ये असताना सुद्धा भगवंताचं चिंतन चालायचं म्हणे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. रात्री गाढ झोपेमध्ये असताना अर्जुनाचं भजन चालू. मला दिवसभर असताना, दिवस आपण जागे असताना सुद्धा देवाचं चिंतन कधी करतोय आपण सांगा? खर तर देवाला आपण पूर्णपणे विसरलोय. कधीतरी आपल्याला आपल्याला फक्त सप्त्यामध्येच भगवंताची आठवण होते. बरं आहे, आपल्या तलवाडमध्ये 2-3 सप्ते होते, बरोबर ना? 2 होते का? एक तिकडं होते मोठा आणि हे छोटा. छोटा मोठा तसं नसते, दोन्ही सेम टू सेमच आहे. छोटा मोठ्याचा अंतर काही नसतो, एवढं लक्षात ठेवा. सप्ताहामध्ये सप्ताह आहे, त्याही सप्त्यामध्ये कीर्तनच होते, त्याही सप्त्यामध्ये नामचिंतन होते, याही सप्त्यामध्ये तेच होतं का? इथं काय नाचते का? इथं पण तेच करतात ना. त्याच्यामुळे छोटा मोठा म्हणता येत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, भगवंताचं चिंतन
कोणत्याही माध्यमातून का होईना पण माणसाच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि तुम्ही भाग्यवान माणसं आहेत महाराज, तुम्ही 2-2 सप्ते करून भगवंताचं चिंतन करताय. खरंच भाग्यवान आहे. एकदा यांच्या सगळ्याच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा. तलवाड म्हणजे माणसं खरंच भाग्यवान आहेत. पण तुम्हाला कसं काय? कारण हे भाग्य एकत्रित पुण्य उदयाला आल्याशिवाय अशा गोष्टी जीवनामध्ये होत नसतात. खरंच सांगतोय तुम्हाला, भाग्याचा उदय येते हे जोडी संत पाय. माणसाच्या जीवनामध्ये देवाचं चिंतन आणि साधू संतांची संगती घडावी याच्यासाठी भाग्योदय बहुजन्म समर्जित सत्संगम जनामध्ये पुरुष होयावे भागवत सुद्धा सांगते. म्हणून भगवंताची सेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फार घडते. महाराज 8 दिवसाचा सप्ताह करायसाठी कितीतरी तळमळ लोकांची पट्टी देणं होत नाही असं करतात. दोन्ही भव्य आणि दिव्य स्वरूपाचे तुम्ही सप्ताह करताय. जेवढं वर्णन तुमचं करावं तळवाडवाल्याचं तेवढं कमी आहे. खरंच तुम्ही भाग्यवान माणसं आहे. 16 दिवस तुमचे अख्खे 16 दिवस फक्त आणि फक्त हरिनामासाठी जातात. आणि एक वाक्य सांगतो, गावामध्ये सप्ताह करणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं मोबाईलला चार्जिंग लावायचं महत्वाचं आहे. बरोबर ना? प्रत्येकाकडे मोबाईल आहे. सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. 22 तास मोबाईल चांगला चालावा असं वाटत असेल ना, त्याला कमीत कमी 2 तास तरी चार्जिंग लावावे लागते. आणि महाराज बरोबर ना, 2 तास तरी त्याला चार्जिंग लावावी लागते. तसं हे देवाने दिलेलं एवढं मोठं मोबाईल चांगलं चालावं असं वाटत असेल ना, तर याला 7 दिवसाची सप्ताह नावाची चार्जिंग लावणं तेवढंच महत्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून सप्ताह झाला पाहिजे. वारंवार काय म्हणून तुम्ही तर 7 दिवस नाही महाराज, तुम्ही तर 16 दिवस, म्हणजे ते 8 आणि हे 8, 16 दिवस तुम्ही तुमच्या गावामध्ये करताय. खरंच भाग्यवान. ते पण असं एकदम भव्य आणि दिव्य स्वरूपाची. असं छोट्या छोट्या चिल्लर सप्ते तर वर्षभरही करतात. ते बघा ते वरून मिळवले. आपण आपला यज्ञ सफल झाला ही पावती आहे. खरं सांगतो तुम्हाला, यज्ञात भवती प्रजन्यो प्रजोनात अन्न संभव. श्री भागवतामध्ये सुद्धा वर्णन केले. आपला अगोदरच्या काळामध्ये पाऊस पडावं याच्यासाठी यज्ञ करत होते. आता सप्त्यासारखा महायज्ञ जगामध्ये दुसरं कोणतंही सांगा मला, भर उन्हाळ्यात तुमच्या सप्त्यामध्ये पाऊस पडतोय म्हणजे भाग्यवानच होणार तुम्ही. म्हणजे तुमची पावती, तुमचं जे लेटर आहे का नाही, तुमचा नंबर आता मोबाईल देवापर्यंत पोहोचलाय म्हणायला हरकत नाही. कारण सप्त्यामध्ये आता सांगतेचा दिवस आलाय ना, उद्या तर कालच आहे. आज वरुण राजांना हाजरी लावण्यासाठी तयार आहे. कीर्तन होण्याची वाट पाहायला लागले. कीर्तन झाल्याशिवाय पडणार, टेन्शन घेवायचं काम नाही. आपला सप्ताह होईपर्यंत सुद्धा हे काय पाणी वगैरे पडत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, पाणी पडल्याशिवाय यज्ञाची पूर्तता होत नाही. तसं थोडंसं जरी पाणी पडल्याशिवाय आपले सप्ताहाची तरी कशी पूर्णता होईल. थोडं तरी पडल, पण उद्या, आज नाही. टेन्शन घ्यायचं काम नाही. लक्षात आहे का? संतांनी सांगितले, जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात, देवा आमच्या जीवनामध्ये जर तुझा विसर पडू नये असं जर तू आम्हाला दिलास ना, असं एवढं जर तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये देशील तर आम्ही काय करणार? आवडीनं तुझे गुण गाणार. आम्ही सवडीनं गातो, साधू संत आवडीने गातात. सवडीनं म्हणजे वेळ मिळेल तेव्हा तेव्हा. वास्तविक शास्त्रकार सांगतात, माणसानं देवाचं भजन करत असते वेळेस कंजूषी करू नये. शतविहाय भक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षविहाय दातव्यम कोटिं त्यक्त्वा हरिं स्मरेत. वाक्य लक्षात ऐका. चला, माणसाला 100 कामं बाजूला ठेवावं पण अगोदर भजन करावं. शास्त्रकार सांगतात, शतविहाय भक्तव्यम 1000 कामं बाजूला ठेवावे पण आंघोळ केल्या करावं. काय म्हणतोय मी? आंघोळ केल्याशिवाय राहू नये. हिंदू धर्मामध्ये आंघोळीला फार महत्व आहे. स्नानाला शतविहाय भक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत लक्षविहाय दातव्यम. लाख कामं बाजूला सोडावं बघा. आणि लाख कामं बाजूला ठेवावं पण दान धर्म करत जावं. तुम्ही कोणाला करावं? महाराज लोकांना करणार मी हाऊ की कर. तुम्ही म्हणाल हा मणी नाही लाये गले की मने भी चलेगी. असं काही समजून घेऊ नका. कारण या हाताची शोभा जर कशाला असेल ना, फक्त आणि फक्त दान धर्म करण्यामध्ये लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल या हाताने 2-3 काम माणसाने केले पाहिजे. पण कोणती? पहिलं काम भगवंताचं पूजन केलं पाहिजे. दुसरं काम भगवंताच्या नावाने टाळी वाजवली पाहिजे इथं येऊन, इथं आल्याच्या नंतर तरी. आणि तिसरं काम या हाताने दान धर्म केलं पाहिजे. कारण हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठा पवित्रो यदि नाम घोष हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताची पवित्रता दान धर्म केल्याच्या नंतर होते. म्हणून माणसाला दान द्यायला कंजूषी करत जाऊ नये. मी काय सांगतोय? साधू संत सांगतात, देवा आम्ही नामस्मरण करत असतो वेळेस तुझं आवडीनं करेन. गुणकारीना आवडी. आणि आमच्या जीवनामध्ये याच्यासारखी दुसरी जोडी कोणतीही नाहीये.
तुकोबाराला भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणजे तुकोबाराय अहो संसारात काहीतरी मागा ना. काय परमार्थाचं घेऊन बसलात? परमार्थ करण्यामुळे कोणाचं काय चांगलं झालंय आतापर्यंत? नामस्मरण करणारा काय करोडो रुपये कधी मिळाले का सांगा ना. मिळत नाहीत. काहीतरी संसारात मागून घ्या ना. अहो संसाराची अवस्था तुमची कशी आहे? घरी मोडकली आवाजा वरी वाकळाच्या शेजा. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक घरी गेल्याच्या नंतर मला त्याचा पाहुणचार करण्यासाठी सुद्धा तुकोबराच्या घरी काही नव्हतं. तुकोबरा स्वतःच्या घरची अवस्था सांगत असते वर्णन करतायत. आम्ही सदैव सुडके जवळी येता थोरडाके जाऊ पुढती की कुत्री घर राखती नांदणूक आईशी सांगा नाही तरी वाया बागा. काय माझ्या तुकोबराची अवस्था आहे? आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक असलेला देव जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचा पाहुणचार करण्यासाठी तुकोबराच्या घरी काही नव्हतं. म्हणे घालायला बाळ सुद्धा नव्हती. मोडकी बाळ होती. त्याच्यावर वाकळ अंतरली माझ्या तुकोबराने देवाला सांगितलं देवा मी दुर्बळ आहे. का म्हणे मी दुर्बळ? देवा माझ्या घरी काही नाही रे, क्षमा करा. देवा काहीतरी तुला खाऊ घालावं याच्यासाठी सुद्धा आमच्या घरी काही नाही. मग काय केलं? तर दरित पाण्या माझी रांदिल्या कन्या. देवाचे तुम्हाला सांगू देव जिथं मिळत नाही तिथं मागितल्याशिवाय राहत नाही, जिथं मिळते तिथं खात नाही. देवाची गंमत तशी आहे. बघा ना दुर्योधनानं पंचपक्वान्नाचं जेवण तयार करून ठेवलं होतं. दुर्योधनाचा सगळा मेवा भगवंतानं त्यागून टाकला. म्हणजे खाल्लं नाही तिथं, थोडं सुद्धा घासभर सुद्धा खाल्लं नाही. दुर्योधन का मेवा त्यागे सात विदुर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई. अरे झूठे फल शबरी के खावे. काय होतं त्या शबरीजवळ? काय होतं? काही नव्हतं महाराज. फक्त तिनं भगवंताचं आनंदानं मनातून चिंतन केलं होतं भावनेनं. त्या प्रेमापोटी माझा भगवान परमात्मा झूठे फल शबरी के खावे. कसं भजन केलं होतं तिनं सांगू का? मायानो ओय देव तुमच्याही घरी यावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही भजन करायला शिका. देव तुमच्याही घरी नक्की कधी ना कधी येतील. बघा तिने कसं भजन केलं होतं सांगू तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सगळे असे हात वर करा. सगळे पुरुष मंडळी महिला मंडळी सगळे हात वर करा. अजून एक भजन आहे साधू संतांचं, ते पाठीमागं म्हणा. ते अजून याच्यापेक्षाही सोपं जाईल तुम्हाला म्हणायला. नामदेव वेदनाबाई सोबत काका मुक्ताबाई. नाम
भांडण करताना कसं करतात? भांडण म्हणत की इकडे गावामध्ये इकडच्या भांडण मनामध्ये की जे पाठीमागचे बाया एवढी कंजूशी कसा देव पावलं म्हणतो. शबरीने एवढं पोट भजन केलं होतं तुमच्यासारखंच केलं असेल बघा आहे का नाही. पण तिच्या घरी देव आले होते. मला तिच्या अंतःकरणामध्ये एवढीच भावना होती. कोणती? देव माझ्या घरी या. आश्रमात या कधी रे येशील आश्रमात या कधी रे येशील तू माझी पालना नंदना नंदना रामानु नंदना. तिच्या मनातली भावना सांगतो मायाचा. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. पाठीमागे तुम्ही सगळेजण म्हणा. सगळेजण शबरी म्हणत होते तुम्हीही म्हणा. कारण तुम्ही पण शबरीपेक्षा कमी नाही. तुमच्याही देव हाताचे बोर खाणे खाईल महाराज कधीतरी दया आहे. कारण न जाने किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. न जाने किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के हर दर्पण में उसी के दर्शन पाएगा. निर्मल मन के हर दर्पण में उसी के दर्शन पाएगा. बना सगळेजण पाठीमागे म्हणा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. एवढं हळू म्हणल्यावर राम आएंगे नाही आलेले भी वापस जाएंगे बघा. हाय बाय. अरे रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्द आहे. थोडस जोरात म्हणा बाय. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. बाबा ओ मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाह एकदम सुंदर भजन करायला लागले. मला तर असं वाटतंय पटकन डोळे झाकून मरावून तुमच्या पोटी जन्माला यावं बघा. एवढं भारी भजन. ते पाठीमागचे बाया तर मुक्त असं मंगळ कोण करून बसेल बिचाऱ्या दिसनामी झाले. ते असो आपले बायानो सगळेजण सगळे खरंच चांगलं भजन केलंय तुम्ही. यांच्या नावाने एकदा पुरुष मंडळीने जोरात टाळ्या वाजवा. वा आता एकदा पुरुष मंडळीने भजन करा. सगळेजण पाठीमागं म्हणायचंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पुरुष मंडळीची पार्टी निवडून आली म्हणायला हरकत नाही. चुकीच आहे. महिला मंडळीची निवडून आली. कारण यांची संख्या बघा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. यांची 75% आमची 25%. का महाराज भावना भक्ती फक्त इकडे शिल्लक राहिली. पुरुष मंडळीला भरपूर काम असतात ना. घरी आपले भांडे वगैरे धुवावे लागते. सगळं साडा सारवण करावं लागते. त्याच्यामुळे इकडे येत नसतील कदाचित. आहे का नाही? असू दे लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय सांगतात देवाची गंमत सांगत होतो. तुकोबारायाच्या घरी देव गेल्याच्या नंतर त्यांच्या घरी भगवंताला जेवू घालावं एवढी सुद्धा तुकोबारायाची पात्रता होती महाराज. साधू संसारामधली अवस्था भगवंताने सांगितलं अहो तुकोबाराय अहो तुमच्या घरी काही नाही हो काहीतरी मागून घ्या. तुकोबाराने सांगितलं देवा आम्हाला संसारात कोणत्याच गोष्टीची मुक्ती आणि संपला.
धन नडगे, संपदा नडगे. देवा तुझ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर काही द्यावा असं वाटत असेल, संतांची संगती घडावी. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुला विसरण पडावा. अशी भाव माझे आजीवा पूर्वी देवा मनोरथ, अखंड दया तुझी प्रीती, मजले दयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. संत संग दे, संत संग दे, आदि के प्रवाही घालू नको. साधू संतांची मागणी देवा संत संग देई, कधी देई सदा देई. सतत सतत संतांची संगती घडावी. माणसाच्या जीवनामध्ये जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, संतांची संगती करणं फार महत्वाचं आहे. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. कोई तेरो बड़ो भाग रे, तेरी अच्छी बनेगी. तो भगवान परमात्म्याने सांगितलं एवढं देतो देवा. तुम्हाला एवढं सगळं करण्यासाठी गर्भवासाला यावं लागतंय. तुकोबाने सांगितलं देवा एवढं जर मला माझ्या जीवनामध्ये करायला भेटत असेल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे, गुण गाई आवड याची माझी सर्व जोडी. विठोबा नको माये, येता जाता हृदय असता नाम तुझे. देवा नाम मुखामध्ये असल्यानंतर गर्भवासाचं दुःख माणसाच्या जीवनामध्ये भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा अनुराता. तुका म्हणे सत्ता करुणेकडे सेवेची. भरपूर बोलण्यासारखं आहे, वेळ भरपूर झालाय. अभंगाचं चिंतन संपलं, कीर्तनही संपलं. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, लक्ष देऊन ऐका. सर्व तरुण मंडळींना माझी एक सगळ्यांना विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा. कारण कीर्तनामध्ये हे सांगणं फार महत्त्वाचं झाले सध्या. कारण महाराज लहान लहान लेकरं ज्यांना काहीही कळत नाही, ज्यांना अजून मिशी सुद्धा आली नाही, असे लेकरं सुद्धा दारू प्यायला लागले. लय वाईट परिस्थिती आहे महाराज. आपल्या डोळ्याच्या समोर आई बापाला जर आपल्या पोराच्या खांद्या म्हणजे काय मड्याला जर आपला खांदा द्यावा लागत असेल, आई बापाचं अंतःकरण काय म्हणत असेल कधीतरी विचार करून बघा. माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, महाराज कधीतरी आमच्या पार्टीमध्ये या, सामील व्हा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. इकडं आल्याच्या नंतर ही जी दारूची नाद, महाराज तुम्ही पिलेली दारू अर्ध्या रात्री उतरून जाते बघा. किती भारीची दारू पिया तुम्ही, किती भारीची दारू जर पिली ना तर अर्ध्या रात्री उतरून जाते. पण एकदा जर आमच्या हरिनामाची जर नशा चढली ना, दारूची नशाच आहे, हरिनामाची नशाच आहे, पण दोन्ही नशेमध्ये फार मोठा फरक आहे. तुमची नशा अर्ध्या रात्री उतरून जाते आणि आमची नशा एक जन्म नाही 1000 जन्म उतरत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हरिनामाच्या नशेमध्ये फार मोठं महत्व आहे महाराज. नशा चढली होती मीराबाईला नशा चढली होती हरिनामाची आणि पायामध्ये घुंगर बांधून गलीमध्ये नाचत होती महाराज. महलो में पले बन के जो बन चले, मेरा रानी दीवाने कहानी लगी, ऐसी रागी लगन मेरा हो गई मगन. अरे वो तो गली गली हरी गुन कहानी लगी, ऐसी लागी लगन लागी
नशा म्हणतात. हरी नामाची चढलेली नशा कुठपर्यंत उतरत नाही सांगू. मला तुमची नशा अर्ध्या रात्री उतरून जाते. अरे शराब शराब क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, लेकिन प्याला पिओ हरे नाम का, जिंदगी सुधर जाएगी. एवढं लक्षात ठेवायचं. आमच्या साधू संतांची दारू पिली लागती. पिया अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह पिलावे. माझ्या कुटुंबाने दारू पिली होती. तुम्ही म्हणा तुकाराम अहो त्यांची दारू वेगळी आहे, आपली दारू वेगळी आहे. आपली दारू मला कुठंच मान मर्यादा मिळत नाही, पण साधू संतांनी पिलेली दारू एकदा पिले ना, मला समाजामध्ये तुमच्यासारखं मान्य, तुमच्यासारखं धन्य या जगात दुसरं कोणी राहणार नाही. लक्षात ठेवा. पण कोणतं ती दारू? राम नाम रस पिले पिले रे मनवा, राम नाम रस पिले पिले रे मनवा. थोडंसं व्यसनापासून दूर व्हा. याच्यासाठी म्हणून सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, कधीतरी विचार करा. अरे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, ज्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालण्याचा प्रयत्न करतो, त्या शिवाजी महाराजांना कधी सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. एवढं लक्षात ठेवा. आतापर्यंत राजे भरपूर झाले, राजे भरपूर झालेत, पण आपल्या घरामध्ये बाया नाचवणारे राजे भरपूर झालेत, पण बायांना वाचवणारा राजा म्हणजे माझ्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते. दुसरं कोणीच नाही. बघा वाजवा एकदा जोरात काय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर वर्णन करायचं झालं ना, मला कधीतरी त्यांचे विचार आपल्या डोक्यात घ्यावं. एक सांगून, महापुरुषांचे पुतळे रस्त्यावर उभा करण्यापेक्षा, वाक्य लक्षात ऐकायचं ना, महापुरुषांचे पुतळे आपण पुतळ्याची उभा करतो ना. आता येताना मी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिली. काय गोड आहे महाराज, एकदम सुंदर अशा प्रकारची मूर्ती मनमोहक, मनाला मोहून टाकणारी एवढी सुंदर मूर्ती आहे तुमच्या गावामध्ये. तुम्ही भाग्यवान आहात छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या गावामध्ये. पण एक सांगतो ऐका, महापुरुषांचे पुतळे रस्त्यावर उभा करण्यापेक्षा महापुरुषांना दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचं काम करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बघा कधीतरी त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्या. मला फक्त आपण त्यांची जयंती साजरी केली म्हणजे त्यांना समाधान वाटत नाही. एक सांगू, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर 50,000चा डीजे, 50,000ची दारू पिऊन जर आपण पॅन्ट फाटेपर्यंत नाचत असाल तर राजांना बरं वाटत असेल का? कधीतरी विचार करून बघा ना या गोष्टीचा. मला काही करायला लागेल तो तरुण पोरं. एक गंमत सांगू, तरुण पोरं पूर्ण व्यसनामध्ये पूर्णपणे, आणि माणसाची दृष्टी कशी झाली बघा ना सध्या. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीचा जर विचार करायचा झाला, अरे दुश्मनाची बाई आपल्या डोळ्याच्या समोर उभी केल्याच्या नंतर तिच्यामध्ये आई पाहणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढं लक्षात ठेवा. कधीतरी विचार करा. आणि किती सुंदर होती ती, त्याचं वर्णन करत असतेवेळेस एका महात्म्याने फार गोड वर्णन केले. अरे काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं वन, अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. राजांची दृष्टी कशी होती बघा ना. मला राजाच्या सेनेमध्ये जे सेना जमा केली होती का नाही, जे मावळे जमा केले होते का नाही राजाने, त्या राजाच्या मावळ्यामध्ये जात पात ना धर्म मानितो जगला माणुसकीवर असा एकच राजा या जगामध्ये झाला. ती म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बघा कसा होता राजा. अरे एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर.
एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात एकदा जोरात जय जयकार करायचा शिवाजी महाराजांच्या नावावर. जोरात म्हणजे एकदम जोरात, असा पूर्णपणे आनंद पूर्ण आपल्या गगनामध्ये पर्यंत गेला पाहिजे एवढा जोरात जय जयकार करायला. एकदा सगळे असे हात वर करा, सगळे असे हात वर 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 वर. वा वा, तिकडे फिरव एकदा, कॅमेरा तिकडे फिरव एकदा. सगळे मोबाईल मध्ये आले पाहिजे युट्यूब मध्ये, त्याच्यामुळे सगळे जण एकदा जोरात जय जयकार करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एकच वाक्य सांगतो बघा, ऐका. अरे पुष्पा दाखवून, पुष्पा पिक्चर दाखवून पोरांना गुंडा बनवण्यापेक्षा छावा पिक्चर दाखवून पोरांना आपल्या छत्रपती संभाजी महाराज शिकवा, जीवनाचं कल्याण होईल. कधीतरी छावा मध्ये बघून बघा तुम्ही महाराज काय धर्मासाठी आपल्या महात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केले, त्यांनी काय केले, आपण काय करतोय. कधीतरी विचार या गोष्टीचा प्रत्येकानं करून केला पाहिजे. तरुण बांधवांना विनंती, थोडस व्यसनापासून दूर राहा. आणि माझ्या मायानो, माझ्याकडे बघा आता, माझ्या सर्व तरुण भगिनींना विनंती आहे, थोडस फॅशन कमी करा. सध्या काळ फार वाईट झालाय महाराज. एक सांगू तुम्हाला, 2-2, 4-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कारासारखे प्रसंग होत आहेत. कधीतरी आपणही विचार करा, थोडस स्वतःला सांभाळा, अंगावर भरपूर कपडे घालत चला, काळ फार वाईट आहे. माझ्या मायानो, सगळ्यांना माझे हात जोडून पाया पडून या गादीवरून विनंती आहे बघा. सर्व माझ्या तरुण भगिनी, तुम्ही माझ्या बहिण्या आणि आयासारखे आहात. तुम्हा सगळ्यांना माझी एकच प्रार्थना आहे, विनंती आहे. या गादीवरून मी तुम्हा सगळ्यांच्या पायावर, चरणावर तुमच्या डोकं ठेवून बघा. लक्ष देऊ नका, तळमळीचं बोल नाही, थोडस स्वतःला जपा. कारण सांगू, या काळामध्ये रावण प्रत्येका घरामध्ये झाले, पण राम मात्र शिल्लक राहिले नाही, तेवढं लक्षात ठेवा. रावणाच्या बुद्धीसारखे माणसं या कलियुगामध्ये भरपूर पाहायला मिळतात. आणि राजा रावण अगोदरच्या काळामध्ये एकच रावण होता, आता घराघरामध्ये रावण झालेत, राम मात्र राहिले नाहीत. का? कलियुगाची आता तर सुरुवात आहे. आता 5000 वर्ष झाले, 3,36,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे. आता मला सांगा, कलियुग आता तर सुरुवात आहे, आताच देव कशी येते? कलकी अवतार होण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळे माझ्या मायानो, सध्या काळाचा विचार करा.
इंस्टाग्रामवर आपले फॉलोअर्स 4 वाढवण्यासाठी आपल्या अंगाचं प्रदर्शन करून काहीतरी वेगवेगळे सोंग करून आपले व्हिडिओ अपलोड करून 4 फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा जर तुम्हाला फॉलोअर्सच वाढवायचे असेल ना तर बघा ना माझ्या देवाकडे कधीतरी लक्ष लावण्याचा प्रयत्न करा आणि त्याला आपलंसं बनवण्याचा प्रयत्न करा. हो हे समाज काय, समाज आज आहे तर उद्या नाही. समाज आज डोक्यावर घेतो तर उद्या डोक्यावरून खाली टाकून पायाखालीही तुडवते. त्याच्यामुळे पाठीमागे समाज लागण्यापेक्षा देव पाठीमागा लागावा असं जीवन माणसानं जीवनामध्ये जगलं पाहिजे. माझ्या मायानो एक सांगा, सीता मातेने जर आपल्या मर्यादेची रेष म्हणजे लक्ष्मणानं मारलेली रेष जर ओलांडली नसती ना, लक्ष्मणानं अनिल महाराज सीता मातेने जर लक्ष्मण रेषा जर ओलांडली नसती तर कदाचित राजा रावणाची सुद्धा ताकद नव्हती सीता मातेला उचलून येईल म्हणून. खरंच नव्हती. जेव्हा सीता मातेने लक्ष्मण रेषा ओलांडली, आपण सगळेजण रामायण ऐकणारे माणसं आणि मला वाटते ऐका लक्ष देऊन ऐका, सगळ्यांना ऐकू येते, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. लक्ष्मणानं मारलेली रेषा जर सीता मातेनं ओलांडली नसती तर राजा रावणानं चोरून दिलं नसतं. पण सीता मातेनं लक्ष्मण रेषा ओलांडली की मग मात्र राजा रावणानं तिला चोरून नेलं. लक्ष ठेवा, सीता मातेला सोडवून आणण्यासाठी राम होते. पण आता माझ्या सर्व तरुण भगिनींना माझी एकच हात जोडून नम्रतेची विनंती आहे, तुमच्या मायबापानं भावानं मारलेली मर्यादेची रेष तुम्ही ओलांडू नका आणि तुमच्याकडे सुद्धा कोणत्याही रावणाची वाईट नजरेने पाहण्याची ताकद होणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. हा झालं कीर्तन, हे काही म्हणून धूळ सोडले, झालं तेव्हा लवकर होते म्हणून व्हायचे तुझं काय नाही झालं. 1-2 मिनिटांमध्ये फक्त हे फार मला आतापर्यंत झालेले कीर्तन विसरलं तरी चालतंय, पण हे विसरू नका, कारण काळाची गरज म्हणून सांगतोय. माझ्या सर्व तरुण भगिनींना विनंती आहे, माझ्या मायानो बघा ऐका, 2-2, 4-4 वर्षाची पोरी आज शाळेला गेलेले घरं येतील का नाही म्हणून मायबापाला तळमळ आहे, विश्वास राहिला नाही. काळ फार वाईट आहे, थोडस स्वतःला जपा, थोडस व्यवस्थित वागा, अंगावरून कपडे घालत चला. का काळाची गरज, का माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा त्याचं वर्णन केले. कुलवाण घराण्यातली स्त्री हे आपले अवयव झाकून ठेवते का, कुलवधू लपवी अवयवाते आपले अवयव झाकून ठेवणारी ही कुलवाण घराण्यातली स्त्री असते. म्हणून माझ्या सर्व तरुण भगिनींना विनंती आहे, अंगावर कपडे घालत चला, भगवंताची भक्ती करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा, पंढरीची वारी करा, देवाची भक्ती करा आणि त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे एवढं लक्षात ठेवा. आणि प्रेमात जर करायचं असेल तर माझ्या मीराबाई सारखं प्रेम करा. अरे नाशिवंत देवावर प्रेम करून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रेम करणाऱ्याचे काय 35 तुकडे करून फ्रीज मध्ये फोडल्या जातात. असं प्रेम वासगान प्रेम करत असण्यापेक्षा कधीतरी मीराबाई सारखं प्रेम करून जीवनाचा उद्धार करून घेण्याचा माणसाला प्रयत्न केला पाहिजे. अरे प्रेम के रंग में ऐसी तू भी बन गया एक ही रूप, प्रेम की माला जपते जपते आप बने मैं शाह, जीवनाचा उद्धार कल्याण करून घेण्याचं काम प्रत्येक माझ्या तरुण बहिणीने करावं एवढी तुम्हाला सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पुनर्विराम. ज्ञानेश्वर महाबोधी, ज्ञानराज महाबोधी, शेवटचं एक भजन आहे, सगळ्यांनी प्रेमानं भजन करावं. सगळ्यांच्या चरणी एवढीच प्रार्थना, थोडंसं आश्चर्य हे कार्यक्रम जे होतात का नाही अशा कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं प्रेमानं. इथं जातीपातीचं काही काम नसते, मला सगळेजण एकत्र येऊन तुम्ही सर्वजण हे कार्यक्रम करत आहात. आणि यंदा पहिल्यांदाच या वर्षी आमच्या अनिल महाराजांमुळे आणि उत्तम महाराजांमुळे इथपर्यंत येण्याचा योग आला. तो या दोघांनाही जेवढे यांचं वर्णन करावं. मला किती सुंदर पेटी वाजवतात आमचे उत्तम दादा.
रामकृष्ण हरी अत्यंत गोड ज्यांच्या पोटामध्ये सरस्वतीचं वास्तव आहे. आमच्या अनिल महाराज तब्येत अशी आहे पण मन मात्र फार मोठं आहे, एवढं लक्षात ठेवा. फार गोड व्यक्तिमत्व आहे, वारकऱ्यावर प्रेम करणारं, महाराजावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. या दोघांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि तुम्हा सगळ्यांना आणि या मंदिराचे अध्यक्ष कोण आहे? महाराज दादा का काय किशोर महाराज केशव बिरादार दादांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजवा. महाराज एवढं सगळं हे सगळं करण्यासाठी फार जे पुढाकार घेतात का नाही त्यांना माहित असते हो काय वेदना असते, काय कसं असते, काय काय असते, कोणाकोणाच्या शिव्या खावा लागते. पुढे होणाऱ्याला काय चांगलं असते का ते काय आहे की नाही आहे का, पण पुढे होऊन मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना खरंच जेवढं वर्णन करावं त्याचं साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर घडलं तरी कधीच आहे बघा. जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. असं सहकार्य करत चला, असंच पुढाकार घेऊन कार्यक्रम करत चला. भव्य दिव्य स्वरूपाचा आपला हा कार्यक्रम होतोय पण तुम्हाला सगळ्यांच्या सहकार्यानं होतोय. मायानो तुम्हाला तुमचं तर जेवढं वर्णन करावं तेवढं सुंदर भजन करताय. असं भजन करत चला. उद्याचा एक दिवस शेवटचा काळ आहे. तुम्ही सगळेजण या, प्रसाद घ्या. बरेच जण महाराज 7 दिवस येत नाही पण शेवटच्या दिवशी प्रसाद घ्यायला येते. एवढं लक्षात ठेवा. 7 दिवस जर सेवा केली तर शेवटच्या दिवशी प्रसाद मिळते, नाहीतर अन्नम पप्पू गोनागाई तर कुठेही मिळते. एवढं लक्षात ठेवा. गोनागाई लग्नात गेल्यावर मिळणार काय आपल्याला मिळते. प्रसाद मिळावा असं वाटत असेल ना तर कधीतरी इथं येऊन सेवा केली पाहिजे. देवाच्या दरबारामध्ये लोक म्हणतात सगळे कीर्तन ऐकायला मिळतं जमते, गाण्याचं कीर्तन ऐकायला प्रसाद मिळते. प्रसाद तसं मिळत नसते बघा. एक सामान्य व्यवहार सांगतो तुम्हाला. 29 दिवस नोकरी केल्याच्या नंतर 30व्या दिवशी पेमेंट मिळते, बरोबर ना? बोला की 29 दिवस 30 दिवस जर आपण जर नोकरी केली ना सरकारची तर 30व्या दिवशी 1 तारखेला आपल्याला पेमेंट मिळते. 29 दिवस मग जायची काय गरज आहे? शेवटच्या दिवशी पेमेंटच्या दिवशी जावं जमते की मिळते की पेमेंट? तसंच आहे बघा. आणि 30 दिवस सेवा केल्याच्या नंतर महिना सेवा केल्याच्या नंतर 1 तारखेला तुमची पेमेंट मिळते. तसं 7 दिवस सेवा केल्याच्या नंतर 8व्या दिवशी तुम्हाला भगवान परमात्मा प्रसाद देतो. तो प्रसाद तुम्ही सगळ्यांनी सेवन करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. एवढी तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.